नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवरती काय दिसतंय पहा. काय दिसतंय? ॲनिमल क्लासिफिकेशन. मोठाच्या मोठा हत्ती पण दिसतोय. तर तो कुठे येतो, कुठल्या वर्गामध्ये हत्ती येतो लक्षात घ्या. इथं सुद्धा बसू शकतो येऊन, पण आपल्या त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे या ठिकाणी येऊ शकत नाही. तर बघा या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. तर हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आपण बघूया कुठल्या सिस्टम या ठिकाणी वापरलेली आहे. विच ऑफ द क्रायटेरिया कसं वापरलेलं सायंटिस्ट लोकांनी बऱ्याचशी माहिती सांगितलेली आहे. तर आपण बघूया. वी हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. हॅलो, यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एर्लियर क्लासेस. अलीकडच्या क्लासेसमध्ये आपण त्याचं वर्गीकरण कसं करायचं याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. म्हणजे कुत्र्याला कुठल्या गटामध्ये टाकायचं, मांजराला कुठल्या गटामध्ये टाकायचं, बोकड कुठल्या गटामध्ये टाकायचं, हे वर्ग पाडले. बोका कुठे टाकायचं असे गट आहेत. मग जमिनीवर सरपटणारा प्राणी वेगळ्या सेक्शन मध्ये टाका, चार पायाने पळणारा वेगळीकडे टाका, बसून खाणारा वेगळीकडे टाका, पाण्यात बसणारा वेगळीकडे टाका, कुठे बी बसणारा वेगळीकडे टाका. लक्षात असे भाग पाडलेत. मग त्याने राहण्याच्या ठिकाणावर सुद्धा भाग पाडलेत. कोण गुहेत राहते, कोण बिळात राहते, कोण घरात राहते, कोण झाडावर राहते, कोण पाण्यात राहते, असे भाग पाडले. येत लक्षात. जमिनीवर पडते, कोण बसूनच राहते, असं येत लक्षात. असे वेगवेगळे भाग आहेत. त्याच्या बसण्यावरून, त्याच्या राहण्यावरून, त्याच्या वागण्यावरून त्याचे गट पडले. लक्षात. कोण शाकाहारी आहे, कोण बोकड खाते, कोण मांसाहारी आहे, कोणी काय खाते, कोण बोथारी आहे. लक्षात. अशा वेगवेगळ्या अभ्यासातून सगळ्या प्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आलं. आता लक्ष द्या. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड द मेनली प्लांट अँड ॲनिमल. तर ह्याच्यामध्ये काय येतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव सृष्टीमध्ये काय काय येतं. त्यामध्ये प्लांट येतात, त्यामध्ये ॲनिमल येतात. म्हणजे काय, वनस्पती आणि प्राणी येतात. यांचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. प्राण्यांना वेगवेगळे, वनस्पतींना वेगवेगळे असं भाग पाडले. आपण तुझे आणि वनस्पतीची तुलना करू शकत नाही. लक्षात. दोन्हीकडे काय आहे, विशेषता आहे. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ द देअर क्लासिफिकेशन विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट फॉलोइंग चार्ट. तर खाली दिलेला चार्ट आपण काय करूया, पूर्ण करूया. तर इथं म्हणलेलं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलेलं आहे, सजीव सृष्टीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. हे आलं प्रोकॅरियोटिक. ह्याला काय म्हणायचं, प्रोकॅरियोटिक. तुम्हाला त्याचं पीडीएफ मध्ये हे टाकतो मी त्याला. प्रोकॅरियोटिक ह्याला म्हणायचं युकॅरियोटिक. हा लक्षात. दोन टाईप आहे त्याचे. ह्याला काय म्हणतो आपण, प्रोकॅरियोटिक. काय म्हणतो याला, प्रोकॅरियोट्स. आणि याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो आपण, लक्षात, युकॅरियोटिक्स. याला काय म्हणतो प्रोकॅरियोटिक, याला काय म्हणतो आपण युकॅरियोटिक. परत त्याच्या खाली काय दिलंय बघा. प्रोकॅरियोटिक मध्ये काय काय टाईप पडतात. प्रोकॅरियोटिक मध्ये काय काय येतं, किंगडम मोनेरा हा प्रोकॅरियोटिक मध्ये एक आणि एकच घटक येतो. प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त मोनेरा येतो, मोनेरा येतो, मोनेरा येतो. आणि युकॅरियोटिक मध्ये काय काय येतं, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय जीव सगळे येतात. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी येतात. त्याचं उदाहरण किंगडम कुठला येतो म्हणजे याच्यामध्ये, म्हणजे किंगडम कुठला येतो बघा. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला चार्ट खाली दाखवलेले आहेत. ओके बघा. ओके. तर या ठिकाणी प्रोकॅरियोटिक झालं. युकॅरियोटिक मध्ये काय काय येतं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. परत मल्टीसेल्युलरचे भाग पडलेत खाली. कुठले कुठले, पहिला आहे प्रोटिस्टा, परत आहे फंगी. येत लक्षात. प्रोटिस्टा नाही, फंगी मल्टीसेल्युलर मध्ये येतो. बरोबर आहे. हा मल्टीसेल्युलर मध्ये येतो. यामध्ये दोन भाग पडले. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. कुठला भाग पहिला तर ओके. तर ह्याच्यात दोन भाग पडले. मल्टीसेल्युलर मध्ये कुठला भाग पडलेत बघा, विदाउट सेल वॉल आणि सेल वॉल असे पण भाग आहेत बरं का. आपल्याला ॲनिमल मधलं बघायचं आहे. हा यान मारते, कान जाडते. आता याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तर इथं युकॅरियोटिक आलं. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलं, इथं युनिसेल्युलर तर आहे आपल्याकडे. ओके. इथे काय मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे. काय म्हणायचं त्याला, एक पेशी. याला काय म्हणायचं, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी, ज्याच्यामध्ये अनेक पेशी असतात. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिले तर किंगडम ह्याच्यामध्ये काय येतो, प्रोटिस्टा येतो. इथं काय येतो, मोनेरा. इथं कुठला येतो, किंगडम प्रोटिस्टा. काय येतो इथं, प्रोटिस्टा. काय येतो इथं, प्रोटिस्टा. तुम्हाला इथं मी पीडीएफ ग्रुपवरती पाठवतो. त्याला प्रोटिस्टा म्हणतो. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सांगितलंय विथ द सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. इथे काय असतात, दोन प्रकार. सेल वॉल असणारे
आणि विदाउट सेल वॉल आणि विथ सेल वॉल. सेल वॉल असणारे, सेल वॉल नसणारे. सेल वॉल असणारे, सेल वॉल नसणारे. आलं लक्षात. विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. सेल वॉल म्हणजे पेशीच्या करणी एक आवरण असतं, त्याला म्हणतो आपण सेल वॉल असणारे आणि सेल वॉल नसणारे. त्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलंय बघा. त्यानंतर दिलेलं आहे आट्रोटॉप्स आणि हिटरोटॉप्स. आट्रोटॉप्स म्हणजे शाकाहारी, काय म्हणतो त्याला आपण शाकाहारी, त्याला आट्रोटॉप्स म्हणतो. आणि इकडे काय दिलेलं आहे हिटरोटॉप्स म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून असणारे अन्नासाठी, त्याला आपण मांसाहारी म्हणूया. काय म्हणूया, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणं, त्याला हिटरोटॉप्स म्हणतो. त्याला काय म्हणतो, मांसाहारी किंवा हिटरोटॉप्स म्हणू आपण. त्यांच्या भाषेमध्ये काय म्हणूया आपण, हिटेरोट्रोप्स. काय म्हणतो आपण त्याला, हिटरोटॉप्स म्हणजेच मांसाहारी. याचं लक्षात, असं लक्षात ठेवा. त्याच्या खाली दिले ह्याचं उदाहरण जे आहे ती फंगी आहे. हिटरोटॉप्सचं उदाहरण कोण आहे, फंगी. आणि ह्याचं उदाहरण काय दिलंय, प्लांटी. सगळे प्लांटीवरती अवलंबून असणारे प्लांटी आले. आणि इकडं विदाउट सेल वॉल मध्ये काय, किंगडम अॅनिमलिया येतं. त्याच्या खाली किंग कोब्राचं उदाहरण. आता परत एकदा रिवाइज करूया. हा चार्ट खूप महत्वाचा आहे बघा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इथे काय येतं प्रोकॅरियोटिक, इथे काय येतं युकॅरियोटिक. ह्याचे उदाहरण येतं प्रोटिस्टा, इथे काय येतं आणि इथे काय येतं सेल वॉल असणारे, सेल वॉल नसणारे. इथे काय येतं आट्रोटॉपिक्स, इथे काय येतं हिटरोटॉपिक्स. आलं लक्षात. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल, त्याला काय पर्याय नसतो. येतं लक्षात. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हाऊ द प्लांट आर क्लासिफाईड. प्लांट कसे क्लासिफाय केले, त्याचे पण गट अशा प्रकारे केलेले आहेत. तर बघा, वी हॅव, त्यांनी विटाकरण सिस्टीम पण सांगितलेलं आहे. वी हॅव स्टडीड द प्लांट्स ऑफ क्लासिफिकेशन लास्ट इयर. तर गेल्या वर्षी आपण पाहिले असं म्हणलं, इज हेल्प टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट अराउंड अस. आपल्या आजूबाजूला किती प्लांट आहेत, किती वनस्पती आहेत आपल्या आजूबाजूला आपण पाहिलेलं आहे. येतं लक्षात. नीट बसा. यू मस्ट लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल अराउंड यू. तुमच्या आजूबाजूला तुम्ही वेगवेगळे प्राणी पाहिलेले आहेत. तुमच्या आजूबाजूला अराउंड यू म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही वेगवेगळे प्राणी पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठले प्राणी येतात, येतं लक्षात. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल. खूप लहान असतात काही ॲनिमल. येतं लक्षात. जसं की चिलाट, जसं की चिलट, मच्छर, मुंगी. वेअर सम आर टू बिग. आणि काही खूप मोठे असतात हत्तीसारखे, काही खूप छोटे असतात मुंगीसारखे. अशी उदाहरणं आहेत. पाणी सांडू नका. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल. काय म्हणले, टेरेस्ट्रियल. वेअर द सम आर ॲक्वेटिक. काही जमिनीवर सरपटतात, काही पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहून पाणी पितात. असे पण काही ॲनिमल या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. लक्षात. सम ॲनिमल्स क्रॅव्हल्स ऑन लँड. काही असे आत घुसतात, बिळात राहतात. आयत्या बिळात नागोबा. म्हणजे काही बिळात राहतात, काय असं बीळ तयार करतात उकरून. लक्षात. आयत्या बिळात नागोबा. सम स्विम इन वॉटर. काही पाण्यामध्ये असे पोहतात. लक्षात. सम फ्लाय इन एअर. काही हवेमध्ये असे उडतात. सम ॲनिमल्स हॅव अ स्केल ऑन स्किन वेअर सम हॅव अ फेदर्स ऑफ हिअर्स. तर काही बऱ्याच वेळेला काय आहेत, स्किल वेगवेगळे आहेत. सम ॲनिमल हॅव अ स्केल्स ऑन स्किन वेअर्स सम हॅव अ फेदर्स ऑर हेअर्स. म्हणजे काही शरीरावर असे पंख आहेत, काही शरीरावर केस आहेत. बरेच काय व्हरायटी आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. इन दिस वे देर आर द ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज डायव्हर्सिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. लक्षात. And according to the recent studies, the estimated the number of the animal species in Earth is approximately 7 million. अलीकडच्या अभ्यासानुसार पृथ्वीवरती किती प्राणी आहेत, असे वेगवेगळे जीव किती आहेत असं विचारलं तर त्याच्यामध्ये 7 मिलियन आहेत. अरे 7 मिलियनचं जर कन्वर्जन तुम्हाला लाखामध्ये करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतं. तर 7 मिलियन म्हणजे 70 लाख व्हरायटी आहेत. किती, 70 लाख व्हरायटी या ठिकाणी अशा आहेत. इथे लक्षात. किती आहेत, 70 लाख. किती आहेत लक्षात. 70 लाख घेतलं नाही आता मी. काय झाले, 70 लाख म्हणजे 7 मिलियन. काय आहेत, 7 मिलियन. किती आहेत, 7 मिलियन व्हरायटी आहेत. किती आहेत, 7 मिलियन व्हरायटी ऑफ ॲनिमल्स सांगितले मी. आलं लक्षात.
इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ऑफ ईच एव्हरी स्पेशीज. प्रत्येक प्राण्याचा अभ्यास करणं शक्य आहे का? हा, बोक्याचा अभ्यास करायचा, डुकराचा अभ्यास करायचा, मांजराचा अभ्यास करायचा, कुत्र्याचा अभ्यास करायचा, बोकडाचा अभ्यास करायचा, हत्तीचा अभ्यास करायचा आहे, वेगवेगळ्या प्राण्यांचा अभ्यास करायचा आहे, हत्तीचा अभ्यास करायचा म्हणजे माझ्यासारख्या माणसाचा अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं? लक्षात. सापाचा अभ्यास करायचा आहे. आला किती काय काय अभ्यास करण्यासाठी, तरी पण आपण अभ्यास घेत नाही, काहीतरी टाकत बसतोय आपण. असं मी इन जनरल सगळ्या लोकांना या ठिकाणी आला. इट इज इम्पॉसिबल फॉर द स्टडी ऑफ ईच स्पेसीज. तरी अशक्य आहे सगळ्याचा अभ्यास करणं. 70 लाख प्राणी हुडकून असतो आपण वाचल का? समुद्रात गेला मासा हुडकायला, खाऊनच टाकलं माशाने. लक्षात. छोटा बारका इप ग्रुप्स छोटा का बारका, छोटा का बारका इप ग्रुप्स if groups and subgroups of animals formed depending upon the similarities of the difference. तर त्याचे वेगवेगळे गट पाडले, त्याचे वेगवेगळे गट पाडले, सिमिलरिटीज आणि त्याचे डिफरन्स. त्याच्यामध्ये साम्य जर दिसलं सारखे सारखे, ज्याला शिफ्ट आहे ती वेगळी काढायची आणि ज्याला शिफ्ट नाही ती वेगळी काढायची. आलं लक्षात. ज्याला पंख आहेत ते वेगळे काढायचे आणि ज्याला चोच आहे ते वेगळे काढायचे. काहीच नसलं तर ते काय म्हणत गांडूळ जमिनीच्या खाली राहणार गांडूळ. आलं लक्षात. लक्षात. काही नसेल तर किंवा येतो लहान मायक्रोशिप, लहान मायक्रोशिप. आलं लक्षात. मग तो कुठल्या गटातच येणार नाही, डायरेक्ट रिलेटिव्हवर येतं. लक्षात. चला असू द्या. कधी कधी असतं की असं पण होते प्राणी. आता आपण माणूस हा भाग आहे, दर तो माणूस पण नाही, दर तो स्त्री पण नाही, मग त्याला कुठल्या गटामध्ये टाकायचं? 6 नंबर गटामध्ये टाकायचं त्याला. आलं लक्षात. टाकायचं. आलं लक्षात. 6 नंबर गट. इट विल बी मेक it will be make it very easy to study of such vast variety of animal. येतं लक्षात. It is will be the make it's very easy to the study of the such vast variety of animal. येतं लक्षात. येतं लक्षात. गट पाडणं खूप अवघड. लक्षात घ्या. आता आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे गट पाडले, सापांचा वेगळा केला, पक्ष्यांचा वेगळा केला, माणसाचा वेगळा केला, वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगळं केलं, परंतु त्यामध्ये पण आणखी व्हरायटी. आता माणूस हा गट वेगळा आहे, पण किती माणसात ते प्रकार आहेत वेगवेगळं. माणसात सुद्धा प्रकार. लक्षात घ्या. एक काळ, एक पांढरं, एक बारके, एक मोठा आहे, एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, एक दोन्ही पण नाही. आलं लक्षात. असे वेगवेगळे व्हरायटी आहेत, पण त्याचा डीप मध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. आलं लक्षात. लक्षात. बरोबर ना. त्यानंतर हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री बघूया, कुणी काय केलं याच्या अगोदर. तर आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची काय बघणार आहे? हिस्ट्री बघणार आहे. हिस्ट्री हिस्ट्री बघूया आपण. लक्ष द्या. या ठिकाणी टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्रायड टू द क्लासिफाय द ॲनिमल्स. लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे. लक्ष द्या. टाइम टू टाइम, वेळोवेळेला, टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्रायड टू द क्लासिफाय द ॲनिमल. त्या वेळेला वेगवेगळ्या सायंटिस्टने क्लासिफाय केलेल्या ॲनिमलला. ग्रीक फिलॉसॉफर्स अरिस्टॉटल वॉज अ फर्स्ट परफॉर्म ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. तर पहिल्यांदा याच्यावरती काम कोणी केलं? तर ग्रीक अरिस्टॉटल नावाचा जो वैज्ञानिक होता, सायंटिस्ट होता फिलॉसॉफीचा, अरिस्टॉटल. तर त्यांनी हा पहिल्यांदा क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. अरिस्टॉटल इज अ क्लासिफाइड ॲनिमल अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिटंट आणि हॅबिटंट्स. त्यांचे निवासस्थान, त्यांचं वागणं, राहणं, साईज ह्याच्यानुसार त्याचे क्लासिफाईड केलं होतं अरिस्टॉटलनं. याच्या लक्षात. परत त्याच्यानंतर पुढं लक्ष द्या. फर्दर ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट इन सायन्स मध्ये नवीन डेव्हलपमेंट झाल्यानंतर रेफरन्स where the changed and thereby the criteria of animal. आवाज ऐकू येतोय ना?
चेक करून बघत चला. Thereby the criteria of animal classified to classification proposed by the Aristotle is known as the artificial method. याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल मेथड असं म्हणायचं. Beside the Aristotle ओके. तर अरिस्टॉटल नावाच्या वैज्ञानिकाने पहिल्यांदा याचं क्लासिफिकेशन केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन करत असताना काही गोष्टी विचारात घ्या. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय द अरिस्टॉटल इज नोन ॲज द आर्टिफिशियल मेथड. त्याला आपण काय म्हणतो? आर्टिफिशियल मेथड असं म्हणतो. ज्यावेळेला अरिस्टॉटलला पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलं त्याला आपण काय म्हणतो? अरिस्टॉटल मेथड म्हणतो किंवा आर्टिफिशियल मेथड म्हणतो. काय म्हणतो? कृत्रिम वर्गीकरण. बिसाइड द अरिस्टॉटल, आर्टिफिशियल मेथड्स ऑफ द क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय द थियोफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे, Linnaeus, etc. Later on the natural system of the classification त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला? Natural system of the classification and was followed. Natural system of the classification was based on the various criteria like a body organization. and कशावर अवलंबून आहे ते? बॉडी ऑर्गनायझेशन वरती. टाइप्स ऑफ सेल्स, परत क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. बाय द टाइम system of the classification based on evolution was also brought into the practice. आता एक कसं शक्य आहे? सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इव्हॉल्युशन वर ते अवलंबून आहे. आणि ऑल्सो ब्राउट इन टू द प्रॅक्टिस. इट्स वॉज युज्ड बाय द काय म्हणलेलं आहे? काय दिलेलं आहे? डोबेझान्स्काय आणि मेयर्स नावाचे वैज्ञानिक होते. रिसेंटली कार्ल वाज has also proposed the animal classification. कार्ल वासनं पण थोडेसे त्याची माहिती सांगून क्लासिफिकेशन सांगितलं. पहिल्यांदा अरिस्टॉटलला सुरुवात केली. आतापर्यंत बरेच वैज्ञानिक येऊन त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. येतं लक्षात? त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. काय पाहायचं आपल्याला? ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. काही पारंपरिक पद्धती आहेत जीवांचं, प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी. त्याच्यामध्ये काय येतं? पहिल्यांदा ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द नोटोकॉड. अँड त्यानंतर काय दिलंय? ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवायडेड इनटू द ग्रुप्स नॉन कोर्डेटास अँड कोर्डेटास. दोन टाइप, नॉन कोर्डेटर आणि कोर्डेटास असे दोन टाइप त्या ठिकाणी आहेत. नॉन कोर्डेटास आणि कोर्डेटास. येतं लक्षात? येते लक्षात? लक्ष दे इकडे, खाली पडचिल इकडे. हा इकडे पण लक्ष दे. नॉन क्रोडाटा काय झालं इथं लक्षात? नॉन क्रोडाटा. आता बघ, कॅरेक्टर्स ऑफ नॉन क्रोडाटा ॲनिमल आर फॉलोज. त्याच्यामध्ये माहिती पहा. पहिला पार्ट आहे बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉड. बॉडी जी असते ती काय करत नसते? सपोर्ट करत नसते. कशाला? बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉड. रॉड लाईक नोटोकॉडला ते सपोर्ट करत नसते. त्यानंतर पुढं काय म्हणलंय? फॅरेंजियल गिल स्लिट्स आर अब्सेंट. फॅरेंजियल गिल स्लाइट्स आर अब्सेंट. परत या पुढे काय दिलंय? नर्क ऑर प्रेझेंट. इट इज ऑन व्हेंट्रल साइड आणि इट इज सॉलिड आणि पेरिड म्हणलंय. पेयर्ड. सॉलिड आणि पेयर्ड म्हणलंय. परत चौथा मुद्दा काय? हर्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साइड. त्याच्यानंतर हृदय असेल तर ते पाठीमागच्या बाजूला असतं, डॉर्सल साइडला असतं. कसं असतं? डॉर्सल साइड. येतं लक्षात? नीट लक्षात? येतं लक्षात? डॉर्सल साइडला. आता बघा, तुम्ही नीट माहिती घ्या. त्यानंतर त्याला आपल्याला काय दिलेलं आहे? कोर्डेटास. काय दिलेलं आहे? कोर्डेटा. बघा त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स ऑफ द कोर्डेटा आर फॉलोज. कॅरेक्टर्स ऑफ अ कोर्डेटा आर फॉलोज. काय दिलंय? पहिला मुद्दा बघा, बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉड. बॉडी नोटोकॉडच्या सहाय्याने या ठिकाणी सपोर्ट करते. त्यानंतर पुढे काय दिलंय बघा? फॅरेंजियल गिल स्लिट्स अँड लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनला आपण काय करतोय? रेस्पिरेशनला फॅरेंजियल गिल स्लिट्स अँड लंग्स आर प्रेझेंट इन रेस्पिरेशन. येतं लक्षात? आता बघा तिसरा मुद्दा बघा. तिसरा मुद्दा बघा. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड.
नर्व कॉर्ड जे असते का नाही चेतासंस्था कुठे असते पहिली अशी डॉर्सल साईड असते कुठं असते डॉर्सल साईडला प्रेझेंट असते अपर बॉडी इट इज होलो लक्षात त्यानंतर हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी हार्ट कुठे प्रेझेंट असतं तुझं हृदय कुठे आहे हृदय कुठे आहे हृदय हृदय इथे कुठे आहे प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड वेंट्रल म्हणजे काय पुढच्या बाजूला आणि डॉर्सल म्हणजे काय पाठीमागची बाजू आतली बाजू आत बाजू नसते पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू पुढच्या बाजूला काय म्हणायचं वेंट्रल साइड आणि पाठीमागच्या बाजूला काय म्हणायचं डॉर्सल साइड हुर्र बरोबर ना इंटरनल साइड आलं लक्षात येतं लक्षात कळलं का हा मासा आहे खास तुझ्यासाठी लक्ष दे इकडं मासा बघा आता इथं एक लक्ष दे गिल सिल्स दिले तुम्हाला गिल सिल्ट आहे इथं त्याचं माउथ कुठं आहे तोंड लक्षात तोंडाने काय पण खाते आलं लक्षात माउथ दिलेलं या ठिकाणी मसल्स आहेत त्या ठिकाणी अशा त्रिकोणी 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 हा मसल्स टेल फॅन आहे तुला शेवटी पर आहे त्याचा शेपटीकड नोटोकॉर्ड इथं हा नोटोकॉर्डची पट्टी आहे नोटोकॉर्ड नर्वकॉर्ड म्हणजे चेतासंस्था येतं ही काय आहे चेतासंस्था आहे येतं लक्षात अशी माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कोर्डेटा कोर्डेटाच्या कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी आपण बघत आहोत येतं लक्षात ही सगळी माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे विद्यार्थी मित्रांनो येतं लक्षात समजतंय का आपल्याला विद्यार्थी मित्रांनो समजतंय का आता किंगडम ॲनिमल आपण बघूया ए बरं लक्ष दे इकडं आहे ना लक्ष दे आता बघा किंगडम ॲनिमालिया काय पाहतोय आपण किंगडम ॲनिमालिया ॲनिमालिया हा किंगडमचं नाव आहे जसं आपल्या कॉलनीला एक नाव असतं हा काय काय लक्षात किंगडम ॲनिमालिया बरोबर ना तर आता बघा सब किंगडम नॉन कोर्डेटा सब किंगडम नॉन कोर्डेटा नॉन कोर्डेटा कोरडा मिरचू नॉन कोर्डेटा लक्षात जमलं नॉन कोर्डेटा आहे की मिरचू पण एक आलाय सब किंगडम कोर्डेटा सब किंगडम कोर्डेटा म्हण घ्या सब किंगडम कोर्डेटा ओके पायलम त्यानंतर दिलं इकडे काय बघा फायलम प्रोटोझोआ पोरिफेरा इकडे बघ प्रोटोझोआ पोरिफेरा नाही पोरिफेरा इथे प्रोटोझोआ आहे पोरिफेरा आहे हे काय निडारिया प्रोटोझोआ आहे तो हा परत काय झाले पोरिफेरा अरे पोरिफोरा नाही ती पोरिफेरा आहे पोरिफेरा परत पोरिफेरा निडारिया सी सायलेंट आहे तिथं इथं सिडारिया नाही लक्षात इथं जरी सी असला किंडारिया म्हणायला नाही त्याला तर ते काय आहे निडारिया काय निडारिया परत हा प्लॅन्टी हिलामेंथस हा परत अस्केलिमेंथस एक गपकी अस्केलिमेंथस ॲनालिडिया कणू नको आर्थोपोडा परत आहे मॉलुस्का काय मॉलुस्का हा परत काय म्हणले इचेनोड्रोमेटा आणि परत शेवटी आहे हेमिकोर्डेटा
असे 10 फायलम आहेत. नाव 10 फायलम आहेत. ती वेगळा प्राणी असतात. मग परत फायलम कोर्डाटा दिलाय. सब किंगडम कोर्डाटामध्ये फायलम, आता हे किंगडम अॅनिमलियाचे वेगवेगळे भाग पडले बरं, असे भाग पडले आहेत इकडे. फायलम मध्ये वेगवेगळे फायलम, परत सब किंगडम नॉन कोर्डाटा आणि सब किंगडम कोर्डाटा म्हणजे किंगडम अॅनिमलियाचे भाग पडले आहेत. आता फायलम कोर्डाटा मध्ये काय काय येतं का बरे? उरो कोर्डाटा, परत काय दिलंय सिफेलोको कोर्डाटा, व्हर्टिब्रेटा ही त्याची नाव आहेत. परत त्याच्यानंतर व्हर्टिब्रेटाचे टाईप पडलेत. परत काय दिलंय स्लायकोस्टोमाटा, फिसियस, अँफिबिया, रेप्टिल्स, एल्स, मॅमॅलिया, अलशत असे त्याचे टाईप आहेत. हे क्लास आहेत. हे लक्षात ठेवा, वेगवेगळे ह्याची नावं आहेत. येतं लक्षात? असं कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची कन्व्हेन्शनल सिस्टीम काय आहे, सोयीस्कर कसा आपण त्याचा अभ्यास करू शकतो हे लक्षात ठेवा. दिस सिस्टीम ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज अ प्रॅक्टिस विल नाव, however nowadays new system of classification is followed. We will study this new system of animal classification in the brief. तर आपण ती थोडक्यामध्ये सिस्टीम आपण बघूया. याच्या लक्षात तर आता बघा या ठिकाणी काय दिलंय बघा. ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम, रॉबर्ट व्हिटाकर, तुम्हाला काय म्हणलं होतं मी, रॉबर्ट व्हिटाकर नावाच्या वैज्ञानिकाने माहिती सांगितलेलं आहे. ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम. त्यामध्ये काय काय येतं? ॲनिमलिया. दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन सम क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स आणि सेगमेंटेशन. अशा प्रकारे बॉडी काय झालेली असती, डिव्हाइड झालेली असती. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे वेगवेगळे टाईप आहेत ते आपण उद्या लेक्चरला बघणार आहोत. आता सर तितकं बघू, 5-10 मिनिटं आपण ब्रेक घेऊया, नंतर पुढील लेक्चर आपलं सुरू होईल 5 ते 10 मिनिटांमध्ये. क्रायटेरिया फॉर द न्यू क्लासिफिकेशन तो काय आहे तो पुढच्या लेक्चरला बघूया. इथपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करा. 2 पाच आपले 2-3 पाने या ठिकाणी शिकून झालेले आहे. ह्याच्या आठवडी काढा, नोट्स चांगल्या छानपैकी बनवायच्या आहेत. मग आपण बघणार आहे क्रायटेरिया फॉर द न्यू सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. हा पॉईंट बघा. मग वेगवेगळे मासे आहेत, त्याच्यामध्ये त्याचे अवयव, शरीराचे वगैरे कशा आहे सगळं आपण बघणार आहोत. ओके. पैसा वगैरे सगळं मोठा चॅप्टर आहे, खूप मोठा चॅप्टर आहे. लय लांब आहे. चॅप्टर मोठा आहे परंतु सोपा आहे, काय अडचण नाही. येतं लक्षात. तर आपण तात्पुरत्या या ठिकाणी थांबूया. थोड्या वेळ 5-10 मिनिटांना नवीन लेक्चर सुरू करूया.